पाहतोय हर्षवर्धन सपकाळ हे हायकमांड सोबत चर्चा करतायत। तिकडे एक बैठक सुरू आहे तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर सुद्धा बैठक सुरू आहे। आकाश मोरे ज्यांनी आव्हान दिलंय सुनेत्रा पवार यांना पोटनिवडणुकीमध्ये, तेच आता स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करताना पाहायला मिळत आहे। स्थानिक पातळीवरती बैठक सध्या सुरू आहे आणि अर्ज मागे घेण्याबाबत ही बैठक असल्याचं कळतंय। देविदास राखुंडे आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। देविदास, स्थानिक पातळीवरती काय घडतंय? पहिल्या दिवसापासून हे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। आकाश मोरेंना या संदर्भात आपण विचारलं असता त्यांनी असं सांगितलं होतं की पक्षाचा जो आदेश येईल तो मला मान्य असेल, पक्ष ज्या पद्धतीने मला सांगेल त्या पद्धतीने निवडणुकीची माझी पुढची दिशा असेल। जर पक्ष म्हणाला की उमेदवारी मागे घ्यायची नाही तर मी उमेदवारी ठेवणार, आणि जर पक्षाचा मला आदेश आला की उमेदवारी मागे घ्यायची तर मग मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेईल। आता आपण बघितलं तर जवळपास मागील पाऊण तासापासून ॲडव्होकेट आकाश मोरे जे बारामती विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांची वरिष्ठांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक सुरू आहे। आणि या बैठकीमध्ये आता पुढील अर्ध्या तासामध्ये निर्णय होऊ शकतो, कारण विजय वडेट्टीवार यांचं जर बोलणं बघितलं, त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेली प्रतिक्रिया बघितलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या निवडणुकीतून काँग्रेस जे आहे ते माघार घेणार आहे, उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा निश्चित झालेला आहे। दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की याबाबत वरिष्ठ पातळीवर अद्याप निर्णय झालेला नाही, मात्र निर्णय होऊ शकतो। आणि सकाळी जर बघितलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीतले नेते शरद पवार, ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो, ते शरद पवार सकाळी यावरती बोललेले आहेत। शरद पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अजित पवार यांच्या रूपानं महाराष्ट्रातून एक कर्तबगार नेता गमावला गेलेला आहे आणि अजित पवार यांचा मृत्यू जो आहे तो अपघाती मृत्यू झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये या निवडणुकीतून काँग्रेसनं आपला उमेदवारी अर्ज आहे तो मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी असा सल्ला काँग्रेसला शरद पवार यांनी दिलेला आहे। अर्थात काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, मी फक्त त्यांना सल्ला देऊ शकतो, विनंती करू शकतो, या पलीकडे नाही, असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। आणि या संपूर्ण घडामोडीनंतर आता काँग्रेसच्या गोटामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत। सुनेत्रा पवार यांच्याही सपकाळ यांना फोन झालेला आहे, देवेंद्र फडणवीसांचाही फोन झाल्याची माहिती मिळते। एकूण जर बघितलं तर या निवडणुकीतून फोन एकमेकांना सुरू आहेत।